नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभप्रभात, जय महाराष्ट्र. मी महादेव झोळ आणि तुम्ही बघताय महादेव झोळ ब्लॉग्स. आणि मंडळी, आम्ही आज आलेलो आहे, दुसरा दिवस बुऱ्हाणपूरकडे आम्ही निघालेलो आहे. बुऱ्हाणपूर फिरायला आम्ही आलेलो आहे. आणि मंडळी, आज दुसऱ्या दिवशी आम्ही बुऱ्हाणपूर पासून फक्त अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे, फक्त 30. हा. आणि इकडे आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतंय की हे जी शेती बघतोय आपण, ही केळी बघतोय, इकडे पूर्ण बागायती शेती आहे. आणि अक्षरशः आमच्या करमाळ्यात सोलापूरमध्ये आल्यासारखं वाटतंय, कारण आमच्या इकडे पण अशीच केळी सेम. असं कोणाला वाटणारच नाही की हा इतक्या लांब गेलाय, बुऱ्हाणपूरकडे गेलेला आहे, बॉर्डर क्रॉस करून आलेला आहे, असं कोणालाच वाटणार नाही. तर बघू शकताय तुम्ही, बघा इकडे कशी केळी मस्त ही सगळी. त्या बाजूला दाखवा, इकडे पण गहू काढलेला आहे, पलीकडे लाईटच्या डीपी आहेत भरपूर. म्हणजे इकडे पूर्णतः हे आहे, शेती आहे. आणि इकडे आमची गाडी आपण उभा केलेली आहे. तर खूप छान असा हा फील आहे फिरायला मध्ये. Sorry ass DJ. ए पव्या, माकडा, कुत्र्या, कुठं आणलंय तू? ही काय अरे, एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जाणार हे रस्ता म्हणायचं का? ही हे खड्डे बघ, खड्डे बघ. काय कसं आहे माहितीये का? महाराज कसे होते, घोड्यावर गेले होते बुऱ्हाणपूरला. अरे महाराज घोड्यावर गेले होते, जावं लागेल ना. हाय दादा, हे बग कसे माणसं आहेत बघ. अरे पण तुला काय अक्कल आहे काही? कुठं आणलंय? अरे गंडलोय आपण का रानात कामाला चाललेत माणसं? मग माणसां परत जायचं, विचारत आपलं कुठे तुझा ना खरंच चापटायला पाहिजे. उतरव मला इथे येड्या. मला चापटायचं म्हणलं चालवा, मी नसतो गाडी चालवी. बावळ्या, बुऱ्हाणपूर इकडेच ना? चल. हाय, बरोबर. हाय, नमस्ते. नमस्ते. बुऱ्हाणपूर आहे बरोबर मित्रांनो, पण काय सांगावं, ह्या प्रवीणनं असला शॉर्टकट रस्ता काढलाय. मी आपण गाडी चालवतोय कालच्यापासून, एवढा त्रास दिला. हे बघू शकता तुम्ही. हे काय, ही जी पुढची मगाची माणसं होती त्यांना आपलं गोड बोलून मी कसं तरी हाय बाय म्हणलंय. ही काय रस्ता असतो का? किती हलती गाडी. हा काय रस्ता झाला का बुऱ्हाणपूरला जाण्यासारखा? प्रवीण सांग. मग आता मला माझ्या पैशाची परत बांधावं लागेल का रस्ता ही? अरे पण मग मेन हायवे असतो. अरे एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी राज्याला जोडायला हायवे असतो, महामार्ग असतो. की तू कसला आणलाय मातड मार्ग, खड्ड्याचा मार्ग? आता ती मॅपनी सांगितलं मला, म्हणून मी आलो इकडून. माझी काय चुकी? अक्षरशः ह्याला ना ग्रॅज्युएशन शिकून काय फायदा नाही, दुसऱ्याची धन ही. म्हणजे मग काय तर काय खड्ड्यात आणले. बरं पुढे माणसं बी मंडळी तुम्हाला सांगतो, खतरनाक डांबरी आलाय. हो का, डांबरी आला हो का, मेन डांबरी आता लागले आम्ही. इकडे पण डांबरी, इकडे पण डांबरी. आणि माणसं असली खतरनाक दिसतात ना की असं वाटतं हंते बिनतेल का काय धरून अडवून. जीवा जीव आलो. ड्रायव्हर नाही, तुला चापटायला पाहिजे, चापटायला पाहिजे तुला. पोटातली आतडी गोळा झाली पोटातली. अहो काय सांगायचं, इतका वैताग. अक्षरशः आम्ही गंडलो. पव्या आम्हाला उतरी वगैरे येतो आता बास्कर इथं चांगला असताना. इष्टीने जातो, जवळ महागारी जातो, इष्टीने जातो. पण मला तुझ्या बरोबर आता याची इच्छा नाही. जवळ बुऱ्हाणपूर मध्ये पोचत नाही तर सुट्टी देत नाही. आमच्या आतड्यात सकाळपासून नाश्ता नाही का, 9 वाजून गेल्या. चहा नाही का, पाणी नाही, पोटाला अन्न नाही. आता तवाच्या काळात माणसं म्हणत होते का नको लय गोड्यावर बसून म्हणजे तुला छत्रपती संभाजी महाराजांनी जो अनुभव घेतला तुम्हाला, मला काही इतका त्रास देतो तू? मी स्वतः सुद्धा महादेव म्हणजे शंभू आहे. मी शंभू. तेच त्यांनी जे काही सहन केलं, कष्ट केलं, तसं आपण आता बघायचं चाललोय. नुसतं केळीचं पीक आहे मंडळी, नुसतं केळीचं पीक आहे. जळगावच्या परिसरात आहे आम्ही. जळगाव तर म्हणजे बाउंड्रीत जातोय, कधी काय जातोय, मॅपचा पार वाट लागलेली आहे. पण परिसर दिसायला भारी फक्त. हिरवगार. Sorry ass DJ. तर आता आम्ही इथं चहा प्यायला बसलेलो आहे. सुंदर गरम गरम चहा पिणार आणि बुऱ्हाणपूरला जाणार, कारण तिकडे बुऱ्हाणपूर आणि इकडे इच्छापूर आहे. बुऱ्हाणपूर इच्छापूरच्या आम्ही मध्यभागी आहेत. माझं तोंड काय बघत बसलाय? जा की जाऊन सांग ना त्यांना चहा. नाही सांगितलं, जा उठ. हे असलं येलं ना, असं दमदाटी केल्याशिवाय काही होतच नाही बघा. नाईस चहा. घे पी, कवर ठेवणार तिथं. सांगितलं की त्या की आता मस्त आहे चहाची चव चांगली बघ.
गोळाचं चाय. तर मंडळी चुकत का होईना आम्ही चांगल्या लोकेशनला आलोय, कारण आम्ही तर तसंही फिरायला आलोय म्हटल्यानंतर आम्हाला चांगले लोकेशन्स दिसणं गरजेचं आहे, चांगला एरिया दिसणं गरजेचं आहे. आणि हे आहे तप्ती नदीचा परिसर, तप्ती नदीचं खोरं. या तप्ती नदीच्या खोऱ्यामध्ये अशी दगडं आणि असं आतमध्ये इकडे पाणी आहे, आतमध्ये लोक मासे धरतायत आणि हा प्रवीण बावळटपणा परत एकदा करतोय. तर चला असो, हे चांगला परिसर आम्ही बघितलाय, मन जरा फ्रेश झालं म्हणून इथं थोडा वेळ थांबलो आम्ही. आणि आता पुन्हा निघणार आम्ही आमच्या रूटला. बुऱ्हाणपूर अगदी जवळ आहे, पण तुम्हाला सांगतो येता येई नाही बुऱ्हाणपूर. त्याचं कारण असं की लय साध्या गावठी रस्त्याने आम्ही आलोय, त्याच्यामुळं. कारण असं बैलगाडी रस्त्याने आलोय, बैलगाडीच्या ह्या माकडाने आणलंय. आता गाडी कोण चालत होतं? आता मी चालत होतो, पण आधीपासून चुकीलो कुणी? मॅपनं. या मॅप ऑपरेट आपण करतो ना. हा, पहिल्या दिवसापासून चुकलो होतं. नगरला चाललो होतो, नगर मधनच ह्यानी तर कुठं काढलं तर अभिषेक पाथर्डी बीड नागपूरच्या दिशेनं काढलं आता होतं. त्यात काय झालं, आता छत्रपती संभाजीनगरला जायचं होतं आपल्याला. मग मी टाकलं मॅप वरती संभाजीनगर, मग नगरवरनं जी बाहेरनं काढलं, जी गेलो दुसरीकडंच. याने छत्रपती लिहायचं राहिलं होतं म्हणून. मग लक्षात घे माकडा, इथून पुढं कधीही फक्त शिवाजी महाराज, फक्त संभाजी महाराज म्हणायचं नाही, छत्रपती पुढे जोडायचंच. येस, दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट वर्ड. छत्रपती जर पुढे नाही जोडलं तर बघितलं ना कसा 30 किलोमीटरचा फेरा जोडला होता. हा, म्हणून छत्रपती आळस केला ना छत्रपती संभाजीनगर टाकायला. आम्ही डायरेक्ट नागपूरला गेलो कळालं असतो. बरं हायवे पण असला सुसट होता, पण आता मला काय माहिती, एक नाही 10 आहे ती. तो झोपला. आणि खुशाल झोपलाय मॅप टाकून, खुशाल झोपलाय, आमच्या झोपा उडवून हे खुशाल झोपला होता. असो, ते छानपैकी तरी पण आम्ही पोचलो आलोय आत्ता बुऱ्हाणपूर. थोड्याच वेळात येत आहे. चला जाऊयात बुऱ्हाणपूर. Sorry ass DJ. मित्रांनो, आपल्या करमाळ्याची आणि महाराष्ट्राची हवा किती आहे, काय ताकद आहे ते तुम्हाला मध्य प्रदेश मध्ये दाखवतो. चला गाडीच पुढे घेतो आणि त्याच्यावर झूम कर. काय नाव आहे वाचा तुम्ही? मध्य प्रदेश का तडका हॉटेल सैराट. कसे नादच खडा भावांनो, हॉटेल सैराट मध्य प्रदेश मध्ये सुद्धा आहे. हॉटेल सैराट हे मानलं बाबा सगळे सैराट. मंडळी, आता आम्ही चाललेलो आहे बुऱ्हाणपूर मधील शाही किल्ला बघायला, जो आमच्यापासून 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती काहीतरी आहे. शाही किल्ला बघणार आहे, त्यानंतर राजा जयसिंगची छत्री पण बघणार आहे. हिस्टॉरिकल खूप हे शहर आहे बुऱ्हाणपूर. महाराज गणपती गजपती अश्वापती सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तर मंडळी, जसा आम्ही बुऱ्हाणपूरमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा दिसला, म्हणून खूप छान वाटलं. हे आहेत बुऱ्हाणपूरमधल्या पेठा. इथल्या जुन्या इमारती आहेत, इथे सगळ्या प्राचीन इमारती आहेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी इकडे जी स्वारी केली होती तेव्हापासून इथे काहीच शिल्लक राहिलं नाही की काय, असं वाटतंय मंडळी. रस्ते अगदी मोकळे आहेत, गर्दी कमी आहे इकडल्या भागामध्ये. मंडळी, आजचा ब्लॉग या ठिकाणीच समाप्त करतो. उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहूयात छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाबरोबर ज्या किल्ल्यावरती फाईट केली होती आणि वाघाचे दात मोजले, जबडा फाडला, तो सगळा किल्ला तुम्हाला मी शाही किल्ला म्हणून आहे तो एक्सप्लोर करून दाखवणार आहे. तेव्हा पाहत राहा महादेवजोड ब्लॉग. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. हसत राहा, मजेत राहा.